मयूरजी तांडेल आमचे सन्माननीय मान्यवर यांचे शुभास्थ मान ऑफ द मॅचचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जातं. खूप चांगला खेळ राहिला, बॅटिंग चांगली राहिली आहे, बॉलिंग चांगली राहिली आहे आणि विजय संपादित. चला पंच टाइमपास करू नका, आयोजक आपण लक्ष द्या, पंचांची काय मागणी आहे ती पूर्ण करा कृपया. चला मॅचला मात्र आपण लगेच सुरुवात करायची तुम्हाला विनंती असणार आहे. खरं तर एक पारितोषिक मात्र या ठिकाणी आलेलं आहे. आमचे मीर भाई कानाडे यांच्या माध्यमातून ओमकार महाडिक यांनी विकेट हॅट्रिक जर घेतले तर त्यांना 5,000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. मिहीर कानाडे साहेबांनी पारितोषिक लगावलं आहे. ओमकार महाडिक यांच्या विकेट हॅट्रिकला 5,000 रुपयांचं पारितोषिक असेल. तत्पूर्वी खरं तर या स्पर्धेला मात्र आपण या ठिकाणी एन्जॉय करतोय, पण अजून एक दमदार स्पर्धा आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे. खरं तर ज्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी प्रत्येक संघ उत्सुक असतो, ज्या स्पर्धेला पाहण्यासाठी प्रत्येक प्रेक्षक उत्सुक असतो आणि ज्या स्पर्धेमध्ये खरं तर आपलं योगदान देण्यासाठी प्रत्येक जण हा आवर्जून उत्सुक असतो, ती मान सन्मानाची स्पर्धा अमर क्रीडा मंडळ कासप आणि त्याच्याच बरोबरीने कृषी बाजार समिती पनवेल उपसभापती जनार्दन शेठ शंकर शेठ माळी यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली स्वर्गीय शंकर शेठ माळी चषक 2026 ची दमदार स्पर्धा दिनांक 25 फेब्रुवारी ते 1 मार्च या कालावधीमध्ये मात्र आपल्याला याच अमर क्रीडा मंडळ कासपच्या मैदानावरती पाहायला मिळणार आहे. प्रथम क्रमांकासाठी 1.5 लाख रुपयांचं पहिलं पारितोषिक, द्वितीय क्रमांकासाठी 75,000, तृतीय चतुर्थ क्रमांकासाठी प्रत्येकी 40,000 आणि पंचम क्रमांकासाठी 35,000 रुपयांची पारितोषिक. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून त्या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण असेल. मॅन ऑफ द सिरीजसाठी 2 व्हीलर बाईक, बॅटर बॉलर फिल्डरसाठी बायसिकल आणि 18,000 रुपये त्या स्पर्धेची प्रवेश फी. दोन भाई दोनो तबाई असं म्हटलं जातं. खरं गुरुग्राम पंचायत कराडी खुर्दचे सदस्य रजनीकांत भाई माळी एक दमदार उद्योजक आणि त्यांच्याच बरोबरीने युवा उद्योजक आमचे कौस्तुभ भाई माळी त्या स्पर्धेचे 2 मुख्य आयोजक देखील असतील आणि अमर क्रीडा मंडळ कासपची ती स्पर्धा असेल. यायला पाहायला विसरू नका स्वर्गीय शंकर शेठ माळी चषक 2026 मध्ये. नक्कीच या ठिकाणी पारितोषिक आलं. प्रत्येक षटकार प्रत्येक चौकारासाठी शिवाजीनगर टीमच्या बॅटर्सला सन्माननीय विद्यमान सरपंच कसलखंड ग्रामपंचायतीचे संजय साहेब घरत यांच्याकडून आपण पाहतोय 500 रुपयाचं कॅश प्राइज प्रत्येक चौकार आणि प्रत्येक षटकार. त्यांच्या समवेत या ठिकाणी विनायकजी शिंदे आहेत, प्रफुल्लजी मते सदस्य कसलखंड आहेत, योगेशजी जुनगर आहेत, सुशांत पाटील आहेत आणि सूरज पाटील आहेत. पण पहिला बॉल वरती मात्र या ठिकाणी विकेट संपादित होत्या शिवाजीनगर टीमची. आपण पाहतो त्यांनाही आमंत्रित करूया आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यावं. स्पर्धा पुढे न्यायचे, मॅचेस संपवायचे. प्रवीणजी घासे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना आपण विनंती करूया, विद्यमान सदस्य प्रवीणजी घासे त्यांना विनंती करूया की या ठिकाणी व्यासपीठावरती यावं. आपण या ठिकाणी आपला शुभ सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि प्रत्येक षटकार हॅट्रिक आणि प्रत्येक चौकार हॅट्रिकसाठी सरपंच साहेबांकडून 2,000 रुपयाचा कॅश प्राइज असेल शिवाजीनगर टीमच्या बॅटर्सला. उरण तालुक्यातील मोठं नाव सन्माननीय घासे साहेब आलेले आहेत. त्यांना आपण विनंती करूया की आपण व्यासपीठावरती यावं. आणि जशी मॅचला सुरुवात होईल, जसा चेंडू डिलिव्हर होईल मायक्रोफोनवरती आपण प्रथमेश मोरे यांचा आवाज ऐकूया. थँक्यू. Yes, thank you so much, कायकर सर. नो बॉल पंचांनी घोषित केलाय. फ्री हिटची सुवर्ण संधी उघडा डोळे 508 फूटच्या चेंडूवरती असेल फ्री हिट. अगदीच दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे. चांगली मॅच इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला भेटेल. एका बाजूला नक्कीच रिसवाडी आणि त्यांचा प्रतिस्पर्धी संघ शिवाजीनगर बॉलिंग ट्रॅक वरती मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचं समकरण होत नाहीये. सरळ टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ एससी रक्षकाचा वेग घेत एससी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला. हा डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटतो. या डॉट बॉलची सांगता होतीये. अगदीच पहिला गडी बाद देखील झालाय शिवाजीनगर या टीमचा. अगदीच नाणेफेकीचं कौल जिंकल्यानंतर प्रथम तर गोलंदाजी करण्याचा निर्णय अगदी चांगला आपल्याला ठरताना पाहायला भेटतोय. चांगल्या दर्जाची गोलंदाजी होतीये बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहताय. त्याचबरोबर ओमकार पुन्हा एकदा पंचांनी नो बॉल घोषित केलाय. ओव्हर स्टेपिंगचा कदाचित नो
आणि त्याच बरोबरीने फ्रीची सुवर्ण संधी असेल फलंदाजासाठी 1+1 =2 अशा 2 धावा धावफलकावरती ऍड होतील आणि या 2 धावेच्या बरोबरीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 4. या ठिकाणी आपण सन्मान घेतोय खरं तर उरण तालुक्यातील एक दमदार व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि खरं तर एक यशस्वी आयोजक म्हणून ज्यांच्याकडे आपण सातत्याने पाहत असतो आदरणीय प्रवीण भाई घासे साहेब यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान केला जाणार आहे. मी प्रवीण घासे साहेबांना विनंती करतो की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं आणि या स्पर्धेचा मात्र हा सन्मान आपण स्वीकारायचा आहे. प्रवीण घासे साहेब म्हटलं की उरण तालुक्यातील एक दमदार व्यक्तिमत्व, त्याच्याच बरोबरीने त्यांच्या माध्यमातून क्रिकेटची मोठी स्पर्धा सातत्याने मोठी जुईमध्ये आपण पाहत असतो. एक यशस्वी आयोजक आणि क्रिकेटवरती प्रेम करणारं प्रामाणिक व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. क्रिकेटसाठी जिथे कुठे गरज असेल तिथे मात्र साहेबांचं योगदान नेहमी आपण पाहिलेलं आहे. ते आदरणीय सन्माननीय प्रवीण घासे साहेब आणि त्यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र आपण सन्मान केलेला आहे. धन्यवाद प्रवीण साहेब, आपण आलात आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली. थँक्यू सो मच मानसजी मनोरे. होळ्या मॅच मध्ये चांगली मॅच इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला भेटते. एका बाजूला आपण पाहता रिसवाडी आणि त्यांचा प्रतिस्पर्धी संघ शिवाजीनगर. येस, प्रवीणजी गायकवाड यांच्या माध्यमातून पारितोषिक लावलं गेले. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल गोलंदाजासाठी. गोलंदाज तयार. हाफ टॅकर बॉल, मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, एक धाव नक्कीच कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न कदाचित केला जात नाहीये. एका धावेला प्राधान्य दिलं जात आहे आणि एकेरी धावेच्या बरोबरीने अगदीच कासवाच्या गतीने धीम्या गतीने धावसंख्या पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटतीये. धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 5 धावा धावफलकावरती लागल्यात. स्वर्गीय नंदू प्रतीक स्मृती चषक 2026 पर्व आणि यातच सर्व आहे. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॅटला चेंडू स्लाइस झाला, एक धाव नक्कीच कंप्लीट. सिंगल डबलला प्राधान्य दिलं जाते. अगदीच P1चं षटक आहे, पॉवर प्लेचं षटक आहे आणि या पॉवर प्ले षटकामध्ये नरेश पेळणेकर साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी नरेश पेळणेकर साहेबांना विनंती करतोय की आपला सन्मान घेण्यासाठी आपण यावं. सन्माननीय दर्शनजी चवरकर साहेबांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मान करतोय. आदरणीय दर्शन भाई चवरकर साहेब, त्यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. फिरून मारण्याचा प्रयत्न, स्वतः फिरल्या चेंडूला फिरवू शकत नाहीयेत, त्यामुळे डॉट बॉल मात्र आपल्याला इथून येताना पाहायला मिळणार आहे. डॉट चेंडू मात्र इथे आला. डॉट बॉलच्या बरोबरीने धावा स्थिरावल्या गेल्यात. किती बॉल झाले सांगा नेमकं. चांगली मॅच आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती कुणाल नगरकर बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न यशस्वी देखील आपल्याला पाहायला भेटतोय. जसा सुईमधनं धागा काढावा तसा काढण्याचा प्रयत्न, पण अंतिम क्षणी चेंडूला अडवण्यात यश आलं या क्षेत्ररक्षकांना आणि त्याच बरोबरीने सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या कंप्लीट झालाय आणि या दोन धावेच्या बरोबरीने स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटलाय. धावसंख्या जाऊन पोहोचतीये तब्बल 8 धावा धावफलकावरती लागल्या. दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे, एकाच दर्जाची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. सन्माननीय नितेशजी मेडेकर यांना विनंती आहे की व्यासपीठावरती आपण यावं. स्वागत. नितेशजी मेडेकर, सन्माननीय नितेश मेडेकर यांना विनंती आहे की व्यासपीठावरती आपण या. रुपेश पडवळ साहेब आपली प्रतीक्षा करतायत. नितेशजी मेडेकर आपण या. रुपेशजी पडवळ साहेब आपली वाट पाहतायत. येस, बॉलिंग ट्रॅक वरती संघाकडनं दुसरं आणि वैयक्तिक कोट्यातून पहिलं शतक हाताळण्यासाठी संदेश आलेत आणि टाइम अलर्ट असेल. 3 शतक आहेत ती म्हणजे 15 मिनिटांमध्ये तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. गोलंदाज संदेश तयार. हाफ टॅकर बॉल, पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं गेलं. पंच कटाक्ष ते त्यांच्या निर्णयावरती स्थिर. डॉट बॉल देखील आपल्याला पाहायला भेटतोय. ज्यावेळी टप्पा पडला त्यावेळी ब्लाइंड स्ट्रोक आपण पाहिलात आणि बॅट आणि बॉलचं समीकरण जुळलं नाहीये. चेंडू सरळ एससी रक्षकाचा वेग घेत एससी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलाय. डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. चांगल्या दर्जाची गोलंदाजी संदेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटली. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक रोशननी मारलाय बॉल वरती दणका. खुश होऊन पाहताय स्वर्गातनं उर्वशी, अप्सरा आणि मेनका. येस डीजे.
शकणार नाहीये, याच्याकडे देखील आपण लक्ष देतोय. खरं तर जेव्हा डीजे ऑन करायचं असेल आम्ही सूचना देऊ, परंतु सध्या ऑफिशियल सूचना आहेत, त्यामुळे डीजे मात्र तात्पुरता आता बंद राहणार आहे. काही हरकत नाही आहे. आमचे नितेश मेडेकर साहेब, नितेश भाई मेडेकर साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. एक दमदार व्यक्तिमत्व त्यांच्याकडे पाहिलं जातं. नितेश भाई मेडेकर, आपण या स्वागत. या अर्धा डझन धावा देखील धावफलकावरती ऍड होतील आणि या 7 धावेच्या बरोबरीने स्कोर पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटतोय. 14. अगदी ज्या गोलंदाजाची आपण प्रशंसा करत होतो, चांगली गोलंदाजी तो करतोय, पण त्याच्यावरती आक्रमण पुन्हा एकदा केलं जात आहे. क्षेत्ररक्षक आहेत, कॅचिटची संधी, कॅचिटचा कॉल झालाय सक्सेसफुल. 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक मोठा हादरा भेटला गेलाय शिवाजीनगर या टीमला. एक आनंदाची लाट नक्कीच रिसवाडी टीमच्या खात्यामध्ये येऊन जाईल. त्यांना माहिती होती या मॅचची, या विकेटची जी चान्स अगदीच्या क्षेत्ररक्षकाने गमावला नाही आणि तो कॅचिटचा कॉल इझिली सक्सेसफुल केला आणि आणखीन एक हादरा करता शिवाजीनगर या टीमला भेटला. अगदी चांगल्या दर्जाची गोलंदाजी आपण संदेशच्या माध्यमातून पाहतोय. मागील बॉलवरती त्याच्यावरती आक्रमण याच फलंदाजाने केला होता, तो म्हणजे रोशनने. मोठा स्ट्रोक त्याच्यावरती खेळला होता, पण त्यानंतर पुन्हा एकदा कटकारस्थाना रचली गेली आणि त्या कटकारस्थानामध्ये खरं तर रोशन सारख्या फलंदाजाला अडकवण्यात या गोलंदाजाला अगदी संदेशला यश आलंय आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी इनॅक्ट नंबर 4 वरती हर्षद नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहे. चांगली कामगिरी त्यांना करावी लागेल. धावफलकाचा विचार केला, धावफलक तिथे स्थिर 14 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. संदेश पुन्हा एकदा तयार. क्या बात है, क्या बात है. पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं जात आहे. बॅटची कडा, विकेट किपरचा सहारा. 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक मोठा आदरा भेटला जातो टीम शिवाजीनगर या संघाला. प्रथमेश मोरे सर मैदानाच्या आतमध्ये, आई टाकेदेवी रिसवाडी संघाला आपण पाहतोय. खरं तर बरंचसं धुकं मैदानाच्या आतमध्ये आहे आणि अशा परिस्थितीमध्ये क्षेत्ररक्षण करणं ही गोष्ट फार कठीण असते. परंतु खरं तर एक चाणाक्ष यष्टीरक्षक त्या ठिकाणी रिसवाडी संघाकडे आहेत, उमेशजी महाडिक. आणि काय कमालीचं यष्टीरक्षण ते करतायत. आता पण लोअर द ग्राउंड जाणारा बॉल होता, त्याच्यावरती पण एक कमालीची झेल घेतली आहे. कालच्या रात्रीमध्ये पण रीचच्या मैदानावरती उमेशजी महाडिक यांनी 4 ते 5 कॅच घेतले, 4 ते 5 रनआउट केले. आणि खरं तर वातावरण असं असताना पण त्यांची चाणाक्ष दृष्टी एवढी मजबूत आहे का आता पण त्यांनी एक योग्य कॅच घेतला. म्हणजे किती चाणाक्ष यष्टीरक्षक आहेत हे आपल्याला समजतं आहे. हो नक्कीच. आणि त्याचबरोबर ती बराच काल चेंडू हवेमध्ये होता आणि तो ओमकारचा झेल देखील आपण पाहिला. तर चांगलं क्षेत्ररक्षण या संपूर्ण टीमच्या माध्यमातून होत आहे. चांगल्या दर्जाची गोलंदाजी देखील गोलंदाज करताय. संदेश पुन्हा एकदा तयार. मोठा स्ट्रोक खेळला जातोय. बिगिट क्षेत्ररक्षक आहेत. अजून एक विकेट प्राप्त होतीये. आणखीन एक मोठा हादरा भेटला जातोय टीम शिवाजीनगर या संघाला. फलंदाज मात्र इथून बाद झालेत, परंतु पारितोषिक आलंय. 3 बॉलवरती 3 षटकार जर आले तर आदरणीय आमचे प्रवीण शेठ गायकवाड साहेबांच्या माध्यमातून 5,000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी 3 बॉल 3 षटकारांसाठी दिलं जाईल. प्रवीण शेठ गायकवाड साहेब म्हटलं की एक दिलदार व्यक्तिमत्व आहे. पैसा सगळ्यांकडे आहे, परंतु साहेबांचं क्रिकेटवरती प्रेम आहे. ओ नक्कीच मानस संदेश महाडिक या गोलंदाजासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण की त्यांनी या संपूर्ण स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक घेतली आहे. क्या बात आहे. चांगला खेळ या गोलंदाजाच्या माध्यमातून झाला. खरं तर प्रत्येकाला प्रभावित केलं. असं वाटलं होतं की त्याच्यावरती आक्रमण केला गेला, पण तदनंतर तो डगमगला नाही. त्याची लय अगदीच योग्यरित्या चांगल्या दर्जाची त्यांनी गोलंदाजी केली आणि विकेट हॅट्रिक त्यांनी पटकावली आहे. क्या बात आहे संदेश महाडिक. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत. थोडंसं मिसफील्ड, थोडंसं लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला भेटतो, पण त्याच बरोबरीने सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. यस, क्या बात आहे, क्या बात आहे. 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक मोठा हादरा भेटला जातोय टीम शिवाजीनगर या संघाला. आणि क्या बात आहे. चांगल्या दर्जाचं, चांगल्या पद्धतीचा खेळ संपूर्ण टाकेदेवी रीस वाडी या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतंय. आणखीन एक मोठा हादरा भेटला जातोय
शिवाजीनगर या टीमला नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. इनॅक्ट नंबर 6 वरती विजय नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. चांगली कामगिरी खरं तर करावी लागेल. धावफलकाचा विचार केला, धावफलक खरं तर तिथे स्थित आहे. 16 ही धावसंख्या धावफलकावरती उभारली गेली आहे. 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 4 विकेट देखील प्राप्त झाल्यात. ही जमेची बाब असेल. खरं तर नाणेफेकीचं कौल जिंकल्यानंतर प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय तो का घेतला हे अगदीच संपूर्ण रिसवाडी संघाचे गोलंदाज दाखवत आहेत. चांगल्या दर्जाची गोलंदाजी, भले पहिल्या षटकामध्ये ओमकारने थोडं खराब गोलंदाजी केली, पण त्यानंतर संदेशने पूर्णरित्या हा डाव सावरला आणि आता मात्र शेवटचं षटक आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा येण्याकरता खूप गरजेच्या आहेत. क्या बात आहे. चेंडू डिलेवर झाल्यानंतर सरळ पॉपिंग क्रीज मध्ये ड्रॉप होतो आणि सरळ एसी रक्षकाचा वेग घेत एसी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू हा विसावला. या ठिकाणी आपल्याला आगमन होताना पाहायला मिळतंय. खरं तर माणगावचे सदस्य सन्माननीय चेतनजी भक्कम साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी चेतन भक्कम साहेबांना विनंती करतो की सन्मानपूर्वक आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हावं. स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. हो नक्कीच मानसजी, आपण पाहिलं की या संपूर्ण स्पर्धेमध्ये खूप सारे मान्यवर या स्पर्धेला, या संपूर्ण 150 पेक्षा जास्त मान्यवर, अतिथी मान्यवर या संपूर्ण स्पर्धेला भेट देत असताना खरं तर ही स्पर्धा मानाची आहे, अभिमानाची, स्वाभिमानाची आहे. ही स्पर्धा संपूर्ण कराडेकरांची आहे आणि त्यामुळेच काय ही गर्दी, प्रेक्षकांची गर्दी देखील अद्याप तरी आपल्याला क्रीडा नगरीवरती पाहायला भेटते. चांगल्या दर्जाची गोलंदाजी तिसऱ्या षटकामध्ये देखील आपल्याला सिद्धार्थ आले बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला चेंडू आपण पाहिला तो वेगवान होता, त्यानंतर तो डॉट बॉल, तदनंतर एक धाव लेगबायच्या स्वरूपात देखील आपल्याला पाहायला भेटली आहे. चांगल्या चमचमत्या ट्रॉफ्या आहेत. प्रत्येक टीमला हव्याशा वाटणाऱ्या आणि प्रत्येक टीमच्या मनामध्ये बसणाऱ्या ह्या ट्रॉफ्याज देखील आपल्याला पाहायला भेटतात. खरं तर सिद्धार्थ या गोलंदाजाने चांगल्या दर्जाची गोलंदाजी करतोय, कारण की टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ एसी रक्षकाचा वेग घेतोय. कुठल्याही पद्धतीचा बिगिट खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाचा होत नाहीये, फक्त अंदाधुंदी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचं समीकरण, क्या बात आहे, समीकरण होत नाहीये. 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक मोठा हादरा भेटला जातोय टीम शिवाजीनगर या संघाला. आणखीन एक मोठा हादरा भेटला जातोय. धावफलकाचा जर विचार केला, धावफलक तिथे स्थिर आहे. 17 धावा धावफलकावरती लागले जातात. सतरा धावा धावफलकावरती लागले. 17 धावा ऑन स्क्रीन वरती, ऑन बोर्ड वरती असताना आणखीन एक मोठा हादरा करत शिवाजीनगर या टीमला भेटला गेला. चला स्पीडअप करायचा, कुठल्याही पद्धतीचा अतिरिक्त वेळ न घालवता सामन्यानं सुरुवात करायची, कारण की आजच्या दिवसामध्ये खूप सारे सामने, अगदीच आजच्या रात्रीमध्ये खूप सारे सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. अगदीच डे अँड नाईट फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा खरं तर या क्रीडा नगरीवरती आपल्याला पाहायला भेटते. ऐतिहासिक आणि वैभवशाली ही क्रीडा नगरी, खरं तर क्रीडा नगरी निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसली गेली आहे. बाजूला आपण पाहताय पातलगंगा नदी देखील एकदम शांत आणि संयम गतीने वाहताना अगदीच आपल्याला पाहायला भेटते. सिद्धार्थ पुढील मॅचचा आपण टॉस करणार आहोत. मी गावदेवी वयाल आणि स्वर्गीय मनीष 11 कांबे दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करतोय की इनिंग ब्रेक जसा होईल आपण टॉस साठी यायचं आहे. शेवटचा बॉल होता, मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न अलॉंग दी कार्पेटच्या सहाय्याने चेंडू ट्रॅव्हल होतोय. ऑन साइडला ड्राईव्ह केला, एक धाव नक्कीच कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, आधीच माफी असावी, हा आत्ता येणारा बॉल शेवटचा असेल. या 2 धावा धावफलकावरती ऍड होतात आणि या 2 धावेच्या बरोबरीने स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटला. धावसंख्या जाऊन पोहोचते 19. ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. नाणेफेकीचं कौल जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय का घेतला हे आता आपल्याला पाहायला भेटतंय. मोठा स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. जिचे एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न करण्याचा आहे आणि तो देखील कंप्लीट होत आहेत आणि तिसरी धाव घेण्याचा मोह करत दोन्ही फलंदाजांना आवरला नाही आणि या तिसरी धाव घेताना फलंदाज बाद झालेत. आधीच या 2 धावा धावफलकावरती ऍड होतील आणि या 2 धावेच्या बरोबरीने स्कोर धावफलकाचा जर विचार केला, धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 21 या धावसंख्येच्या करत. म्हणजेच काय, येणारे चेंडू असतील 18 आणि 22 या धावसंख्येचा पाठलाग करत तर आई टाकेदेवी रिसवाडी या संघाला करायचा आहे.
येस यस यापुढील मॅच इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला भेटेल गावदेवी वयाळ आणि त्यांचा प्रतिस्पर्धी संघ मनीष इलेव्हन कांबे. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की इनिंग ब्रेक मध्ये यस कांबे संघाचे इथे कर्णधार आहे. मी गावदेवी वयाल या टीमला विनंती करतो की आपण आपला कर्णधार प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पाठवायचं. नाणेफेकीचं कौल इकडे केलं जाईल. येस आमचे सन्मान्य प्रवीण शेठ घासे इकडून प्रस्थान करतायत. त्यांना देखील पुढच्या वाटचालीसाठी मनाच्या अंतःकरणापासून आणि संपूर्ण स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक आभार. आपण साहेब आलात आणि असं खरं तर संपूर्ण स्पर्धेची शोभा देखील आपण वाढवलीत. चला स्पीडअप करायचं आहे. शिवाजीनगर टीम आपणास देखील विनंती असेल की आपण कुठल्याही पद्धतीचा अतिरिक्त वेळ न घालवता आपलं क्षेत्ररक्षण देखील सजवून घ्यायचं आणि त्याच बरोबरीने आई टाकेदेवी रीसवाडी या संघाला विनंती असेल की आपण आपली बॅटिंग ऑर्डर आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल करायची आहे. अगदीच 22 या धावसंख्येचा पाठलाग. उर्वरित 18 चेंडू. दोन्ही बाजूला प्रेशर हे समान असेल कारण की आता मात्र डी फॅक्टर थोडासा वाढत चाललाय. त्यामुळे काही या मॅच मध्ये थोडीशी रंगत देखील आपल्याला पाहायला भेटेल. अधिक लो स्कोरिंग मॅच असते तेव्हा फलंदाजांवरती खरं तर प्रेशर पण हा प्रेशर कितपतरित्या हे दोन्ही फलंदाज अगदीच आघाडीचे फलंदाज रिलीज करतील एक सुखरूप धावसंख्येपर्यंत नेण्याचा प्रयत्न. अगदीच ही धावसंख्या इझिली प्राप्त होईल का, अगदीच इझिली रिसवाडी संघ ही मॅच जिंकेल का हे पाहणं खरं तर खूप गरजेचं असेल कारण की थोडेफार चुका पहिल्या सत्रामध्ये अगदीच पूर्वार्धाच्या खेळामध्ये शिवाजीनगर संघाच्या आपल्याला पाहायला भेटल्यात. पण त्याच विपरीत चांगल्या दर्जाची गोलंदाजी झाली. 22 या धावसंख्येचा पाठलाग खरं तर एक टाकेदेवी रिसवाडी या टीमला करायचा. येस माणूस 22 धावांचा पाठलाग आई टाकेदेवी रिसवाडी संघाला करायचा आहे. मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी आपल्याला वाटचाल करताना पाहायला मिळते. कुणाल नगरकर आणि संदेश महाडिक हे जोडी मैदानाच्या आतमध्ये असेल. पारितोषिक आलेलं आहे खरं तर ओमकार महाडिक आता क्रमांक 3-4 वरती मला वाटते मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतील जर त्यांना संधी मिळाली तर. आणि जर त्यांना संधी मिळाली तर आमचे मिहीर कानाडे यांच्याकडून ओमकार महाडिक यांच्या प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. परंतु त्यांना संधी मिळेल का आता हा पण एक प्रश्न आहे. 22 धावांची गरज आहे. टॉस आपण करतोय. गावदेवी वयाल विरोधात स्वर्गीय मनीष शिलवॅन कांबे. टॉस जिंकला कांबे टीमने. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. दोन्ही टीमला आपण देऊया भरपूर शुभेच्छा. द न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. टीम स्वर्गीय मनीष शिलवॅन कांबे वन द टॉस इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. मॅचला सुरुवात होईल. पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. प्रथमेश मोरे सर. थँक्यू सो मच मानवजी मनोरे. वळ्या मॅच मध्ये 22 या धावसंख्येचा पाठलाग करायचा. पहिल्याच बॉलवरती लय भरकटतो ह्या गोलंदाज. एक अतिरिक्त धाव धावफलकावरती लागली जाते. संघाचा श्री गणेश झाला. 22 ही धावसंख्याचा पाठलाग करत असताना खरं तर ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती जर विचार केला संघाकडनं पहिलं आणि वैयक्तिक कोट्यातून पहिलं शतक हाताळण्यासाठी गणेश यांचा वापर करण्यात आलाय. पॉवर प्लेचं षटक आहे, P1चं षटक आणि हे गणेश चांगल्या दर्जाची गोलंदाजी करतात ती करावी लागेल कारण की 22 धावा त्यांना डिफेन्स करायच्या. गोलंदाज तयार. बॅकफुटला गेले, पंच केलं, क्षेत्ररक्षक आहेत. पहिला हादरा भेटला जातोय आई टाकेदेवी रिस वाडी या टीमला. पहिला धक्का स्वस्त्यामध्ये मिळालाय. कुणाल नगरकर मात्र बाद झालं. आता इनाट क्रमांक 3 वरती ओमकार महाडिक मैदानाच्या आतमध्ये मात्र आपल्याला इन होताना पाहायला मिळत आहेत. ओमकार महाडिक यांच्या प्रत्येक षटकाराला मिहीर भाई कानाडे यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि 3 बॉलवर 3 षटकार जर ओमकार महाडिक यांनी मारले तर मिहीर कानाडे यांच्याकडून 5000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. खरं तर क्रिकेटचे दर्दी असले तर असं काय आपल्याला पाहायला भेटतं कारण की माणूस पैसा खूप सर्व जणांकडे आहे पण ती देण्याची दानट फार कमी जणांकडे. आणि त्यामधील आमचे मीर कानडे यांच्या माध्यमातून ओमकार महाडिकसाठी प्रति षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आणि षटकारांची जर हायट्रिक लगवले तर तब्बल 5000 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून ओमकार महाडिकच्या फलंदाजीसाठी देण्यात येईल. अगदीच पहिला हादरा भेटला गेला आई टाकेदेवी रिसवाडी टीमला. अगदी स्वस्तामध्ये परतला तो म्हणजे कुणाल. बॅक टू दी डगआउट परतला आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी इनॅक्ट नंबर 3 वरती
ओमकार महाडिक आलेत. अगदी चांगली शरीरयष्टी आहे, मोठे स्ट्रोक ते खेळतात आणि या मॅच मध्ये अगदी स्लो स्कोरिंग मॅच आहे. माफक आव्हान असेल लाईट टाकेदेवी रिसवाडी संघासाठी, पण चांगल्या दर्जाची गोलंदाजी. आपण मी आधीच म्हटलं की गणेशमध्ये जी क्षमता आहे, गणेशमध्ये ते व्हेरिएशन आहे, तो चांगल्या पद्धतीची गोलंदाजी हाताळू शकतो आणि आपल्या संघाला एक चांगल्या मजबूत स्थितीमध्ये धावा डिफेन्स करण्यासाठी तो योगदान देऊ शकतो. आणि ते आपण दुसऱ्या बॉलवरती त्याच्या माध्यमातून पाहिलं. पहिल्या बॉलवरती तो त्याची लय भरकटला होता, पण तदनंतर कमबॅक कसं असावं ते अगदीच गणेशने आपल्याला दाखवलंय. गोलंदाज तयार, सामना करतील नवीन आलेले फलंदाज ओमकार. क्या बात आहे, क्या बात आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर, पण अगदीच पंचांनी कुठलाही इशारा दिलेला नाहीये, म्हणजे हा चेंडू असेल डॉट. क्या बात आहे, चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न गणेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतोय. ओमकार डावखुऱ्या त्याचा फलंदाज आहे, क्षमता आहे, गुणवत्ता आहे आणि त्या क्षमतेचं गुणवत्तेचं प्रदर्शन केलं जात आहे. चेंडूला पाठवलंय, वन बाउन्स, सीमा रेषा पार आला या ओमकार माडिकच्या बॅट मधनं. चौकार, धावा भेटेल 4 आणि या 4 धावेच्या बरोबरीने स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटतंय. धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 5. ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. 5 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ द 1 विकेट. पहिला गडी बाद झाला कुणाल, तदनंतर त्यांची जागा भरून काढण्यासाठी ओमकार यांना मैदानामध्ये दाखल करण्यात आलं, पण त्यांनी देखील त्यांची कामगिरी ते स्पष्ट करतात. अगदीच हाफ ट्रॅकर बॉल हुक केला, अगदीच त्या बाजूने स्क्वेअर लेग रिजन मध्ये प्रोटेक्शन नव्हतं आणि रिकामं क्षेत्र खरं तर ओमकारने निवडलं आणि त्या 4 धावा देखील आपल्याला पाहायला भेटतात आणि 5 धावा धावफलकावरती ओव्हरऑल धावफलकावरती लागले जातात. 22 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना खरं तर माणस या ट्रॉफ्या प्रत्येकाला प्रभावित करतात, कारण की चांगल्या दर्जाच्या ट्रॉफ्या सन्माननीय प्रवीण शेठ गायकवाड यांच्या माध्यमातून देण्यात आल्यात. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक येणार, चेंडू उचलणार, चेंडूची फेकी करणार. तत्पूर्वी एक धाव एकेरी धावेच्या बरोबरीने अगदीच धीम्या गतीने स्कोर कार्ड पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटते. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 6 या धावसंख्येच्या घरात. अनिकेत शिर्के यांच्याकडून ओमकार महाडिक यांच्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. अनिकेत शिर्के प्रत्येक षटकारासाठी 100 देतील ओमकार महाडिक यांना. अगदीच ओमकार महाडिक खरं तर फलंदाज त्या ताकदीचा असल्यानंतर पैसे देखील त्याच ताकदीचे लावले जातात. ब्लाइंड स्ट्रोक पंचांकडे अपील मागितली होती फलंदाजाने, पंचांनी ती अपील फेटाळली. हा डॉट बॉल, या डॉट बॉलची सांगता होती आणि या डॉट बॉलच्या अखेरीस धावफलकाचा विचार केला. धावफलक तिथे सिरे 6 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गणेश, P1चं षटक आहे, सर्कलचं रेस्ट्रिक्शन, पण त्याच विपरीत चांगली गोलंदाजी करतोय मी तर म्हणेन गणेश. क्या बात आहे, क्या बात आहे. टप्पा पडल्यानंतर वेग आहे आणि त्या वेगाचा वापर देखील केला जातोय. पहिल्या षटकाचा खेळीकडून संपला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस 22 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना 6 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. येस, स्पीडअप करायचं आहे. कुठल्याही पद्धतीची टीम करायची नाहीये, कारण की आपल्याकडे वेळ फार कमी आहे. माणसने आधीच उल्लेख केला होता, माणसने आधीच उल्लेख केला होता, ही मॅच सोडून 13 मॅचेस आपल्याला कव्हर करायच्यात. प्लीज विनंती असेल आयोजकांना देखील कॉपरेट करायचं आहे, कारण की चांगल्या स्पर्धेचं आयोजन अगदीच स्वर्गीय नंदू प्रतीक स्मृती चषकाचं आयोजन करत तर या क्रीडानगरीवरती आपल्याला पाहायला भेटतं. आणि त्याच विपरीत जर पाहायला गेलं तर सर्वांना विनंती असेल की या आयोजकांना कॉपरेट करायचं, कारण की प्रेक्षक वर्ग देखील, प्रेक्षक मायबाप देखील या स्पर्धेला आवर्जून भेट देत आहेत. अडीच विलास कदमजी देखील आमच्या समेत खूप वेळ त्याने या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहत होतात. खरं तर आता मात्र थंडी देखील वाढत चालली आहे. ती शेकोडी ज्यांनी केलेली आहे ती विजवा तिकडे. शेकोडी कोणी केलेली आहे, शेकोडी पेटवलेली आहे ती विजवा, नाही तर आयोजक येतील. खरं तर शेकोटी विजवायची आहे, कारण की जो धुका आहे तोच ग्राउंड मध्ये येईल आणि खेळाडूंना देखील थोडासा त्रास त्यामुळे जाणवेल. विनंती असेल की आपण देखील कॉपरेट करायचं. येस, थँक्यू. खरं तर ज्यांनी ती शेकोटी लावली होती परत विजवली त्यांचं देखील मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो, कारण की मी आधीच म्हटलं होतं की आयोजकांना थोडंसं कॉपरेट करायचं आहे, कारण की चांगली स्पर्धा आहे. कुठल्याही पद्धतीचा गालबोट न लागता या संपूर्ण स्पर्धेला आपण
अंतिम टप्प्यात नेणार आहोत. हीच करण्याच्या चरण आपण साखणं घालूया. विनंती असेल स्पीडअप करायचं आहे. शिवाजीनगर टीम आपणास विनंती असेल संघाकडनं दुसरं आणि वैयक्तिक कोट्यातून पहिलं शतक हाताळण्यासाठी खरं तर बॉलिंग ट्रॅक वरती महेश वाघमारे आलेत. 22 धावा धावफलकावरती खरं तर पहिल्या डावाच्या अखेरीस 21 ही धावसंख्या धावफलकावरती लागली होती. 22 या धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. 6 ही धावसंख्या धावफलकावरती खरं तर लागली गेली. अलॉंग दी कार्पेटच्या साहाय्याने चेंडू खेळून काढला. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या कंप्लीट झाला. क्या बात आहे. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही फलंदाजांची आपल्याला पाहायला भेटली. त्यांना माहिती आहे एक एक धाव खूप महत्वाची आहे आणि त्याच दिशेने त्यांची वाटचाल देखील आपल्याला पाहायला भेटते. महेश वाघमारे आधीचा वेगवान बॉल होता आणि त्याच वेगावरती प्रहार करण्याचा प्रयत्न ओमकार होते आणि 8 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. एक गडी देखील बाद झालाय. कुणाला बॅक टू दी डगआउट परतावं लागलं. महेश पुन्हा एकदा तयार. बॅटला स्लाइस झालाय. गल्लीमध्ये चेंडू रेंगाळतोय. त्याच विपरीत जर पाहायला गेलं तर एक धाव कंप्लीट केली जाते. सिंगलला प्राधान्य दिलं गेलंय आणि फलंदाजांना माहिती आहे पार्टनरशिप बिल्ड करायची आहे कारण की 22 हे माफक आव्हान आहे. उर्वरित जर पाहायला गेलं तर आता इथून मात्र इक्वेशन थोडंसं बदलताना आपल्याला पाहायला भेटेल. महेश वाघमारे चांगली गोलंदाजी करतायत. ज्या पद्धतीची गोलंदाजी पहिल्या स्पेलमध्ये करता गणेशने केली आहे त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करण्याचा त्यांचा प्रयत्न आणि तो प्रयत्न थोडाफार आपल्या सार्थकी ठरताना पाहायला भेटतोय. क्या बात आहे, क्या बात आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू सरला एसी रक्षकाचा वेग घेतोय. हा डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. खरं तर मी आधीच म्हटलेलं 22 ही धावसंख्या माफक आहे पण क्रिकेटचा खेळ अनिश्चितच आहे. इथं वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि असंच काहीतरी या क्रीडा नगरीवरती घडेल का, या 22 धावा डिफेन्स होतील का हे पाहणं खरं तर खूप गरजेचं आहे. आणि आता मात्र इक्वेशन असेल मोठा स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत जसा क्या बात आहे, क्या बात आहे. असं वाटलेलं की हा चेंडू सीमा ओलांडेल की काय पण त्याच विपरीत जर पाहायला गेलं तर अंतिम क्षणी चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण या फलंदाजाच्या अगदीच क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटलं आणि त्याच विपरीत या 2 धावा देखील आपल्याला पाहायला भेटल्या. सिंगल डबलला प्राधान्य दिले जात आहेत. चांगले चेंडू असेल तेव्हा टॅपिंग क्रिकेट नक्कीच आपल्याला पाहायला भेटतं. खराब चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न महेश तयार. क्या बात आहे, क्या बात आहे. पंचाने हात समांतर केलेत म्हणजे एक धाव अवांतर येते आणि एकरी धावेच्या बरोबरीने स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटते. रिसवाडी संघाचे पाठीराखे म्हणत असतील धावा येण्या गरजेच्या आहेत. त्या कुठलाही मार्गस्थ येऊ दे आणि एका व्हाईट बॉलच्या मदतीने एक धाव धावफलकावरती लागली जाते आणि एकेरी धावेच्या बरोबरीने धावफलकावरचा विचार केला तर 12 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. इक्वेशन बनलंय मानसजी. 8 चेंडू 10 या धावसंख्येची गरज. गोलंदाज महेश तयार. एस ऑफिशियलचा डिसिजन येतो नो बॉल. 1+1 = 2 अशा 2 धावा आणि या 2 धावेच्या बरोबरीने स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटला. 22 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावफलकावरती 14 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. 14 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. इक्वेशन जर असेल 8 चेंडू आणि फक्त 8 या धावसंख्येची गरज असेल. हे स्पीडअप करायचं. विनंती असेल टीम मीटिंग थोडेसे आता बरखास्त करायचे टीम मीटिंग कारण की खूप सारे 13 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे तिथून पुढे देखील. महेश वाघमारे बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला भेटतात. पहिल्या ओव्हरमध्ये चांगल्या दर्जाची गोलंदाजी करता गणेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटली. त्यांनी फक्त 6 धावा खर्ची केल्या. 1 विकेट देखील त्यांनी घेतली आणि त्याच बरोबरीने दुसरं षटक देखील प्रगतीपथावर आहे. बॉलिंग ट्रॅक वरती महेश तयार. डाकुऱ्याचा फलंदाज ओमकार ऑन दी स्ट्राईक होते. बिगिट खेळण्याचा प्रयत्न कदाचित नो बॉल. येस नो बॉल होता त्यामुळे एक धाव नक्कीच कंप्लीट. फलंदाज बाद होत नाहीयेत आणि एकेरी धावेच्या बरोबरीने अगदीच कासवाच्या गतीने धीम्या गतीने पुढे धावसंख्या वाढताना आपल्याला पाहायला भेटली आहे. 15 धावा धावफलकावरती लागल्यात.
22 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना बॉलिंग ट्रॅक वरती जर पाहिलं तर चांगल्या दर्जाची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न थोडेफार लय भरकटलेत, पण इकडून पाडे फारसा फरक हा मात्र रिसवाडी टीमला पडणार नाहीये. क्या बात आहे, टॅपिंग क्रिकेट ऑन साइडला ड्राईव्ह केला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव नक्कीच कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेण्याचा मोह खर तर या फलंदाजाला आवडला नव्हता, पण त्याच विपरीत गोलंदाजाच्या हातातनं ही जी फेकी झाली ती कलेक्शन खराब, त्यामुळे फलंदाज सुखरूप देखील असेल. एक जीवनदान नक्कीच या फलंदाजाला भेटला गेला. आणि आता मात्र 2 षटकांचा खेळ इकडून समाप्त झाला. 2 षटकाच्या अखेरीस धावफलकाचा विचार केला तर 16 ही धावसंख्या धावफलकावरती लागली गेली आहे. म्हणजेच काय इथून पुढे समीकरण असेल, इक्वेशन बनलंय 6 चेंडू आणि 6 या धावसंख्येची गरज. हिचा उर्वरित 6 बॉल मध्ये 6 धावा करून काढायच्या. आता खरं तर गोलंदाजी होईल अगदीच या क्रिकेटच्या खेळामध्ये. 6 चेंडूमध्ये 1 धाव देखील डिफेन्स होताना आपण पाहिली आहे. आणि बॉलिंग ट्रॅक वरती कुठल्या गोलंदाजाचा वापर करण्यात येईल शिवाजीनगर या टीमच्या माध्यमातून हे पाहणं खरं तर खूप गरजेचं असेल. येस, आर्यन घरत यांचा वापर करण्यात आला. त्यांना धावा डिफेन्स करायच्यात. असं म्हटलं जातं की मंजिलें तो उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. युवी पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती. आणि या गोलंदाजाला खरं तर आर्यन घरतला हौसले बुलंद करावे लागतील. 6 चेंडूमध्ये 6 धावा डिफेन्स कराव्या लागतील. खरं तर हा प्रश्नचिन्ह खरं तर उभारला गेलाय शिवाजीनगर संघाच्या पाठीराख्यांच्या मध्ये. कारण की हा गोलंदाज 6 चेंडूमध्ये 6 धावा डिफेन्स करेल का हे पाहणं खरं तर खूप गरजेचं आहे. एक मोठा स्ट्रोक विजय संपादित करून देऊ शकतो आई टाकेदेवी रिसवाडी या टीमला, पण त्या विपरीत चांगल्या दर्जाची गोलंदाजी होईल का हे पाहणं गरजेचं आहे. गोलंदाज आर्यन तयार, आर्यन घरत यांचा वापर करण्यात आला. यस, पावलं चुकली आहेत. बॉल डिलिव्हर करताना स्वतःवरचा नियंत्रण घालवला. यस, गोलंदाज तयार. क्या बात आहे, क्या बात आहे. टप्पा पडल्यानंतर गर्रकन वळसा घेतोय. बॅटला चेंडू स्लाइस झालाय, पण शॉट मध्ये क्षेत्ररक्षक होते. एक धाव अगदी चित्याच्या चपलाईने कंप्लीट केली जाते आणि एकेरी धावेच्या बरोबरीने स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटले. 17 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. म्हणजेच इक्वेशन बनेल 5 चेंडू 5 धाव्यांची गरज. 5 धावा कंप्लीट करायच्या. बॉलिंग ट्रॅक वरती आर्यन घरत यांचा वापर खरं तर करण्यात आलाय. चांगली गोलंदाजी ते करतील का हे पाहणं खरं तर गरजेचं आहे. मोठा स्ट्रोक खेळला, मोठा स्ट्रोक खेळला. क्षेत्ररक्षक आहेत. क्या बात आहे, क्या बात आहे. अंतिम क्षणी खरं तर जी गरुड झेप या क्षेत्ररक्षकाने घेतली आहे, अगदीच वाखाणण्याजोगी कामगिरी या गोलंदाज अगदी क्षेत्ररक्षकाने केली आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या कंप्लीट झालाय. विनंती असेल जी शेक्युरिटी पुन्हा एकदा पेटवली गेली आहे. विनंती असेल की ती विझवायची आहे. प्लीज कॉपरेट करायचे, प्लीज. तर आयोजक त्या ठिकाणी येतील आणि योग्य ती कारवाई ते देखील करतील. यस, मॅच बनेल. 4 चेंडू 3 धाव्यांची गरज. आर्यन घरत बॉलिंग ट्राईक वरती, स्ट्राईक एंड वरती अगदीच नो डाऊट बडे मंच का बडा खिलाडी. मोठा स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत, त्यांना बीट करत चेंडू होतोय फरार. 1 बाउन्स, सी मार रेषा पार. चौकार, धावा भेटील 4 आणि विनिंग स्ट्रोक खेळला गेलाय. इथून पुढे सामना जिंकला गेला, विजय प्रस्थापित केला. विजयाचा गुल्हाल उडवत